सुराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ. मंचर नगरपंचायतीच्या DPR संदर्भामध्ये आजची प्रामुख्याने खरं वास्तविक ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. साधारणतः एक 7 ते 10 दिवसापूर्वी एक DPRची सूचना मंचर नगरपंचायतीला त्या ठिकाणी आली आणि नगरपंचायतचे सर्व नगरसेवकांनी मीटिंगद्वारे ते DPRचा जो काही त्यांच्याकडं प्रस्ताव आला होता तो त्यांनी त्या दिवशी ओपन केलेला आहे. खरं वास्तविक DPR हा संपूर्ण शहरामध्ये टाकल्याचं समजतंय. नागरिकांमध्ये त्याची उलट चर्चा आहे आणि नगरसेवकांकडून असं समजतंय की हा DPR आम्ही त्या ठिकाणी पाहिला आणि परत तो लिफाफ्यामध्ये बंद केला आणि परत तो ठेवून दिलेला आहे. आता त्याच्यामध्ये नगरसेवकांकडूनच अशी माहिती मिळते का मंचरमध्ये जो काही DPR आलेला आहे म्हणजे चारही बाजूने ज्या वेळेला त्याच्यामध्ये काही जागा जमिनी ज्या काही गेलेल्या आहेत, मग काही कमर्शियल असतील, काही शेती असेल, जो काय हा DPR बनलेला आहे त्या DPR मध्ये साधारणतः नागरिकांमध्ये थोड्याशा चर्चा ज्या आहेत त्या जरा उलट आहेत आणि त्या माध्यमातून एक लोकांमध्ये एक संभ्रम तयार झालेला आहे. त्यांच्यामध्ये साधारणतः एक थोडंसं भीतीचं वातावरण, व आपलं एवढं क्षेत्र गेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये नगरसेवक असतील किंवा त्यांचे काही संबंधित जे काही लोक असतील त्यांच्याकडून देखील काही नागरिकांना त्या ठिकाणी बोललं जातंय की तुझा त्या ठिकाणी हा भाग गेलेला आहे, तुझी अशी जमीन गेलेली आहे आणि त्या माध्यमातून त्यांचं एक भीतीचं वातावरण तयार झालं का आपलं एवढ्या वर्ष आपण सांभाळलेली ही प्रॉपर्टी आणि नगरपंचायतीने त्याच्यावरती हा जो केलेला आरक्षण, एकंदरीत हे सर्व त्या ठिकाणी एक संभ्रम त्यांच्यामध्ये तयार झालेला आहे. अजून ते खरं वास्तविक पब्लिश व्हायचंय. हा संपूर्ण जो आराखडा आहे हा DPRचा हा संपूर्ण पब्लिश होणार आहे. त्या माध्यमातून पब्लिश झाल्यानंतर खरं वास्तविक हे सगळे विषय त्या ठिकाणी येतील, परंतु शहरामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण, वेगळ्या प्रकारच्या चर्चा या DPR उघडल्यापासून त्या ठिकाणी व्हायला सुरुवात झालेली आहे. काल देखील नगरपंचायतच्या माध्यमातून उपनगराध्यक्ष असतील, काही नगरसेवक असतील, त्यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये देखील त्यांनी ज्या वेळेला सांगितलं, आता ती पत्रकार परिषद म्हणजे मी यालाच ऐकली युट्यूबला, आता ती पत्रकार परिषद उपनगराध्यक्षांनी घेतली, परंतु समाधानकारक जे काय बोलायला पाहिजे होतं ते समाधानकारक काय त्या ठिकाणी उत्तर नगराध्यक्षांचं देखील आणि नगरसेवकांचं त्या ठिकाणी आलेलं नाही. म्हणून आजची ही पत्रकार परिषद व्यवस्थित आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे. त्याच्यामध्ये मग संजय शेठ थोरात असतील, राजाभाऊ असतील, या सर्वांच्या आमच्या 2-3 दिवसापासून आमच्या या चर्चा चालल्या होत्या का लोकांमध्ये जो काय हा संभ्रम तयार झालेला आहे, लोकांमध्ये एक असुरक्षितेचं एक वातावरण तयार झालेलं आहे, त्यांना एक थोडंफार आपण एक पत्रकार परिषद घेऊ आणि त्या माध्यमातून आपल्याला काही जेवढी माहिती आहे तेवढी आपण सांगण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून त्यांना एक आधार भेटेल, त्यांना एक धीर दिल्यासारखं होईल आणि पुढे समजा हे 2-4 दिवसांमध्ये ही सर्व पत्रकार परिषद झाल्यानंतर पुढे देखील एक सर्वांची एक जबाबदार जी मंडळी आहे त्यांची एक मीटिंग सुद्धा घेण्याचा आमचा त्या ठिकाणी विचार आमचा त्या ठिकाणी राहिलेला, म्हणजे आम्ही घेऊ अशी या ठिकाणी मी आपल्या सर्वांना सूचित करतो.